एक लीगल चेंडू फेक धावाला होईल सुरुवात। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। सनी पहिला चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो। एक धाव इथे मात्र मिळाली आहे। इथे मात्र फटका जबरदस्त प्रोटेक्शन आहे। सनी पाहावरती चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूंचा। तर पकड मजबूत करायला आलाय दिवा डोंबिवलीचा कॅप्टन नेता स्वतः। 10 धावा दाखल आता मात्र फटका जबरदस्त आहे। बराच वाट पाहिल्यानंतर चौघर इथे मात्र येतो विभागातील स्टार साईराज बोबाडे याच्या बॅटमधून आकाश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुढे सरसाव स्वीपचा फटका। 2 ओव्हरचा खेळ झाला इथे मात्र कंप्लीट। 17 धावा धावफलकावरती विकेट अजूनही मिळाली नाहीये पण धावांचा ग्राफ वाढायला लागला। आता मात्र गोलंदाजी मार्गवरती येतो टॅलेंटेड यंगस्टर जय रागाई संघाला रिप्रेझेंट करत असतो तो मयुरेश। पहिला चेंडू टॅपच्या माध्यमातून गॅप शोधण्याचा प्रयत्न। इथे मात्र विशिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सन्माननीय वर्गेश पाटील साहेब देखील इथे मात्र उपस्थित होतात। इथे मात्र स्विचिंगचा फटका परफेक्ट हिट। चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे आदित्य। सर्व काही जिंकायचं विभागातील खेळाडूंना। पहिला चेंडू सुरेख 1000 रुपयांचं पारितोषिक। सुजल मुंडे यांच्याकडून 1500। इथे मात्र अंपायरचा सिग्नल नो बॉल। इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला पॉवर तितकी मिळाली नाहीये। मनीष आधामध्ये चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहतो ओंकार पाटणेला। इथे मात्र विशिप मध्ये पॉवरफुल स्ट्रोक धाव मिळतील त्यामध्ये 4 वार करण्याचा प्रयत्न। आता पण धावा 4 डाव आपल्या स्टाईलने फिनिश केलाय। पहिला डाव कंप्लीट। 39 धावा धावफलकावरती झाल्यात आणि जिंकण्यासाठी करायच्या 24 चेंडूंमध्ये 40। पुढचा सन्मान करत आहोत तमाम मनसैनिक इथे मात्र उपस्थित होतात आणि तमाम मनसैनिकांची सर्व पाहुणे मंडळी इथे मात्र उपस्थित होतात। आमदार साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो। साई 11 डोंबिवली हे तर इथे मात्र टॉस केला जातो। रणसंग्राम सुरू आहे। कोणाच्या हातामध्ये विजय येईल कोणाच्या हातामधून डाव निसटेल अगदी काही क्षणात मिळेल त्याचं उत्तर। मात्र करायच्या 4 ओव्हरची मॅच प्रत्येक ओव्हरमध्ये 1 बाउंड्रीच्या शोधात। आता मात्र फटका जबरदस्त पायावरती आला चेंडू फेकून दिला मिड विकेट। इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न 1 धाव इथे मात्र मिळेल। कोणाच्या खिशामध्ये विजय जाईल अजूनही काही सांगता येत नाही। इथे मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे। लॉंग स्टॉपला धावा मिळतील 4। आज मात्र या स्पर्धेमध्ये दिवा डोंबिवली स्टार संघाकडून येतात गोलंदाज ओंकार आपण पाहतो। स्ट्राईक वरती सनी ज्या सनीने पहिल्या ओव्हर मध्ये विभागातील खेळाडूंना पिछाडीवरती सोडलं होतं आता देखील पुन्हा एकदा तेच कार्य करण्याचा प्रयत्न। आता अंडरआर्म क्रिकेट खेळत असतो। पहिला चेंडू प्रचंड वेगाने फेकला अर्ध्या टप्प्यावरती चेंडूची पिचिंग स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली डायव्हर्ट केलं आणि धावा मिळाल्या त्याचे 4 धावसंख्या धावफलकावरती 22। इथे मात्र ऑन साइडला मिड विकेटला धावा मिळाल्या त्या 4। अजून एक चौकार सिद्धू थांबत नाहीये। 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो। तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज राहुल मात्रे तेज तर्रारला करारा उत्तर मिळालंय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। आता देखील भिरकावून दिलाय आता देखील धावा मिळतील 4 4 4 येतोय
सलगचा तिसरा चौकार. आता मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजीचं मात्र बाद होईल. उत्तर दिलं राहुल मात्रेने. विकेट मिळाली आहे. सिद्धूला माघारी परतावलं. अजूनही या मॅच मध्ये बरंच काही अजूनही शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. धावा रोखण्यासाठी विभाग क्रमांक 51, 52, 56, 57 या 4 विभागातून बांधलेला हा संघ त्यातून जिंकण्यासाठी निवड केली होती. म्हणजे सिद्धेशची 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकवरती सज्ज. स्ट्राईकवरती विक्रांत. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती वेगाने फेकलेला हा चेंडू. चेंडू पकडण्यामध्ये वेग इतका होता की ओमकार मागे सरकले, पडले, धडपडले, पण पडत पडत धावा रोखतात. इतिहास रचायला सज्ज झालाय विभागातील संघ. एमएन स्टार. स्ट्राईक वरती व्हेरी कॉन्फिडंट ऋषी. आत्मविश्वास झळकतो त्याच्या शैलीमध्ये. पण गोलंदाज सिद्धेश. ऑन साइडला मिड विकेटला दशा करत. धावा मिळाल्या 4. येईल चौकार. हा खेळाडू निवडला 6 चेंडू 9 वाचवण्यासाठी. पण समोर अनेक सारे विभाग एकत्र करून डोंबिवली नाही तर मुंबईचा क्रिकेटचा रेखा गाजवलाय तो ऋषी. स्ट्रायकर एंड वरती 4 मध्ये 4. कोणाचा विचार, कोणाचा प्रचार होईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. ओंकारच्या हातामध्ये चेंडू जातोय. होईल की विभागातील स्टारचा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्या होऊ द्यात या मॅचसाठी. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. संडे खरंच स्पेशल झाला असेल तर एकदा मनापासून जोरदार टाळ्या वाजवूयात या सामन्यासाठी. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल आणि त्यावरती मिळाली विकेट. 1 चेंडू. आता जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 1. सर्व प्रेक्षकांना एकच वाटत असेल की सिद्धेश फक्त 1 लीगल चेंडू फेक. स्ट्राईक वरती मनीष कोठारी. कोठ्यामध्ये भरपूर शस्त्र आहेत. 1 मध्ये 1 करायचं आहे. सिद्धेश बॉलिंग बार वरती. मॅच झाली फिनिश आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे धीमा तो साऱ्या सगळ्याने.